नमस्कार, मी प्रज्ञा कुलकर्णी. हस्तक आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत. आज आपण बोलणार आहोत अशा विषयावर ज्याबद्दल लोक खुलेपणाने बोलणं टाळतात. मूळव्याधावरती अनेक जण आजही खुलेपणाने बोलत नाहीत. सांगताही येत नाही आणि सहनही होत नाही अशी अवस्था असून सुद्धा त्रास सहन करतात आणि त्रासाची पातळी वाढवून घेतात. मात्र आज आपण याच विषयी अधिक जाणून घेणार आहोत आजच्या आरोग्यम धनसंपदामध्ये. मूळव्याधीवरती आधुनिक उपचार असा आजचा आपला विषय आहे आणि याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या सोबत आहेत डॉक्टर संदीप अग्रवाल. डॉक्टर, आपलं स्वागत. नमस्कार. मुळातच डॉक्टरांविषयी थोडक्यात माहिती जाणून घेऊयात. डॉक्टर संदीप अग्रवाल हे MBBS MS जनरल सर्जन आहेत. त्यांचं वैद्यकीय शिक्षण मिरजमधल्या मेडिकल कॉलेजमधून झालंय. डॉक्टर संदीप अग्रवाल हे महाराष्ट्रातीलच नव्हे तर भारतातील प्रसिद्ध पाईल्स सर्जन आहेत. त्यांनी पश्चिम भारतामध्ये सर्वप्रथम पाईल्स, फिशर, फिस्टुला या आजारावरती BEIM या टेक्नॉलॉजीद्वारे क्रांती घडवून आणली आहे. त्यांना या क्षेत्रातील खूप मोठा अनुभव आहे. त्यांच्या कामगिरीसाठी त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले, ज्यामध्ये अवॉर्ड फॉर एक्सलन्स इन बेस्ट चिकित्सक हा पुरस्कार नवी दिल्लीमध्ये, तर हेल्थ केअर एक्सलन्स अवॉर्ड पुण्याचे खासदार माननीय गिरीशजी बापट यांच्या हस्ते आणि महाराष्ट्र गौरव पुरस्कार हा हेल्थ केअर एक्सलन्स इन सर्जरी यासाठी खासदार माननीय नितीन गडकरी साहेब यांच्या हस्ते मुंबईमध्ये देण्यात आलेला आहे. मुळातच डॉक्टर, आजचा जो विषय आहे त्या संदर्भातच नेमकं आपल्याला काय झालंय हे अनेकांना कळत नाही. तर फिशर असेल, फिस्टुला असेल आणि मूळव्याध, तर ह्यातला डिफरन्स जो आहे, फरक आहे, तो थोडासा सविस्तर सांगाल. फिशर, फिस्टुला, मूळव्याध हे जे तीन आजार आहेत ना, गुदद्वारे भागी जे सर्वात जास्त प्रमाणात जे आजार आढळण्यात येतात हे तीन आजार आहेत. आता महत्त्वाचं म्हणजे काय आहे की समाजात आपण बघितलं किंवा पेशंटमध्ये माझ्याकडे जेव्हा येतात ते स्वतःचं निदान करून येतात. गुदद्वारे भागी काहीही त्रास झाला तर त्याला ते मूळव्याध असं निदान करून येतं, पण हे चुकीचं आहे. फिस्टुला, मूळव्याध, भगंदर जोपर्यंत आपल्याला हे सगळ्या गोष्टींबद्दल माहिती पडणार नाही तोपर्यंत निदान होणार नाही आणि त्याची व्यवस्थित ट्रीटमेंट होणार नाही. म्हणून मूळव्याध म्हणजे काय असतो की गुदद्वारे भागी जे नसा असतात किंवा जे मूळ असतात, जेव्हा त्यांची व्याधी होते त्यांना आपण मूळव्याध असं म्हणतो. दुसरी गोष्ट म्हणजे फिशर. फिशर म्हणजे गुदद्वारे भागी त्या जागेला भेगा पडणे. जेव्हा त्या जागेला चीर पडते, भेगा पडते, त्याला आपण फिशर असं म्हणतो. तिसरी गोष्ट म्हणजे भगंदर. भगंदर म्हणजे ह्याचा आजार गुदद्वारे भागी नसताना गुदद्वारे भागी आजूबाजूला 3-4 सेंटीमीटर इंचेस या जागेमध्ये एक छोटासा बेंड तयार होतो, एक फुटकुळं तयार होतो. त्याच्यातनं कायम पस, काही द्रव्य, काही रक्तसारखं काही ना काही वस्तू येत राहतं, म्हणून त्याला आपण भगंदर असं म्हणतो. मुळात याची लक्षणं आणि कारणं याबद्दल थोडं सांगाल की का हा त्रास होतो. महत्त्वाचं की ह्याचे लक्षणं काय आहेत. जसं की मूळव्याधमध्ये साधारणपणे लक्षणं असं असणार की पेशंटला त्या जागेला खाज उठणार, जळजळ करणार, भगभग करणार, काहीतरी टोचल्यासारखं वाटणार. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्या जागेतनं रक्त पडणार. आता तो रक्त कधी थेंब थेंबनी सुद्धा पडू शकतो किंवा त्यात रक्त पडताना धार सुद्धा लागू शकते. तिसरी गोष्ट कायम त्या जागेला खाज येणे, आपल्याला असं फिलिंग वाटणार की शौच पूर्णपणे मोकळं झालेलं नाही आहे, सारखं सारखं जायची इच्छा होणे. तर हे काही लक्षणं आहेत, त्याच्यामध्ये आपण त्यांना मूळव्याध ह्याच्यामध्ये आपण त्यांना निदान करू शकतो. फिशरचं लक्षण आहे की त्याच्यामध्ये ब्लिडिंग काही जास्त तुम्हाला होणार नाही, हार्डली 1-2 थेंब ब्लिडिंग असणार किंवा शौचासला चिटकून रक्त येणार. पण फिशरमध्ये पेन प्रचंड प्रमाणात होतो, त्या जागेमध्ये हातसुद्धा लावू देत नाही आपण आणि त्या जागेला जाऊन आल्यानंतर, टॉयलेटला जाऊन आल्यानंतर कमीत कमी 1-2 तास ते दुखत राहतो. तिसरी गोष्ट म्हणजे भगंदर. भगंदरमध्ये गुदद्वारे भागी आपण विचारलं पेशंटला तर काहीही त्रास नसतो. आजूबाजूला एक गाठ तयार झालेली असते, त्या गाठातनं समजा ती फुटली तर त्याच्यातनं जो सांगणार की काही ना काही द्रव्य बाहेर येतोय रोज, किंवा ती गाठ पिकून तिकडे राहिलेली आहे, ती फुटत नाही आहे. अतिशय जास्त प्रमाणात त्याच्यामध्ये त्रास होणं, दुखणं ही लक्षणं असतात. पण मुळातच फिशर असेल किंवा मूळव्याध असेल, हा त्रास भयंकर तुम्ही जो सांगताय वेदनादायी आहे, हे होऊच नये यासाठी काय स्वरूपाच्या उपाययोजना अवलंबायला हव्यात. आपण म्हणतो की प्रिकॉशन इज बेटर दॅन क्युअर. प्रिकॉशन घेणं सर्वात महत्त्वाचं आहे की म्हणजे आपल्याला हे सगळे आजार होऊ नये. आता ह्याच्यामध्ये
असं पथ्य पाणी असं काही नाही आहे. इट इज आपली डेली लाईफस्टाईल जी आहे ती व्यवस्थित राहायला पाहिजे. डायटरी लाईफस्टाईल व्यवस्थित राहायला पाहिजे. जसं की डेली एक 20 मिनिटाचा वॉक राहायला पाहिजे. जेवणातनं आपल्या कमीत कमी फायबर डाएट आपण भरपूर घ्यायला पाहिजे. कमीत कमी फास्ट फूडचं सेवन करायला पाहिजे. पाण्याचं प्रमाण 4 ते 5 लिटर असायला पाहिजे. जेवणात रोज सलाद असायला पाहिजे. फायबर डाएटमध्ये हिरव्या पाळ्या भाजी, ज्वारीची भाकरी, चपाती ह्यांचा समावेश असायला पाहिजे. ओट्स, दलिया, नाचणी यांचा समावेश असायला पाहिजे. ब्रेड, बेसन, मैदा हे जे पदार्थ यांचं सेवन फार कमी ठेवायला पाहिजे. व्यवस्थित 8 ते 10 तासाची झोप व्हायला पाहिजे. जर का आपण हे सगळ्या गोष्टी जर का व्यवस्थित केल्यात तर आपल्याला ह्या त्रासपासून म्हणजे ह्या त्रास होण्याची शक्यता फार कमी राहणार आपल्याला. अनेकांना हा त्रास होतो तेव्हा निदान कसं करायचं, कुठे करायचं, काय स्वरूपामध्ये निदान केलं जाईल माहिती नसतं. तर अशांना तुम्ही काय सांगाल की कशा स्वरूपाची उपचार जे आहेत ते केले जातात? सर्वात पहिले जसं मी सांगितलं की उदरनिर्वाहाचे भरपूर आजार असतात, पण आपण त्याचं निदान जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत तुम्ही बरं होणार नाही आहे. तर म्हणून कधीही तुमचं काही सुरुवातीला आपल्याला घरातनं सांगतात की आपण घरातले काहीतरी नुसके वापरून आपण बरं होतो. ते सुरुवातच्या वेळीच तुम्ही थोडे दिवस करू शकता, पण मनाची ट्रीटमेंट एक जास्त दिवस करू नये. तज्ज्ञ डॉक्टरांना किंवा सर्जनला आपल्या जवळचे त्यांना दाखवायला पाहिजे. एकदा सर्जनला आपण दाखवलं तर आपल्याला कन्फर्मेशन राहतो की आपण कुठला आजार आहे. आपल्याला निदान करणं फार सोपं आहे. ओपीडीमध्ये तुम्ही आलात माझ्याकडे तर एक विशेष प्रकारचा स्कोप आहे. त्याच्यावरनं आपण डायरेक्टली कम्प्युटरवरती दाखवतो पेशंटला की कुठल्या प्रकारचा त्याला आजार आहे. एक भिंग आत टाकलं गुदद्वारे भागी तर त्यातले मुळं वगैरे मूळ जे असतात त्यांना आपल्याला दाखवता येते की हा मूळची व्याधी झालेली आहे का नाही, किंवा कोंब तयार झालेला आहेत का नाही, किंवा चुंबूळ तयार झालेले आहेत का नाही, किंवा ते जागेला चीर पडलेली. हे सगळ्या गोष्टी आपण ते दुर्बिणीद्वारे पेशंटला ओपीडी बेसिसवरती हार्डली 2 ते 5 मिनिटांमध्ये आपण दाखवू शकतो. दुसरी गोष्ट आहे की बाकीचे जे तपासण्या असतात त्यांची गरज पडल्यास ते बाकीचे तपासण्या करायला पाहिजे. सुरुवातीला फक्त प्रोक्टोस्कोपी म्हणजे ती भिंगाची तपासणी आहे, ती केल्याने सुद्धा 90-95% लोकांमध्ये आपल्याला माहीत पडतो की हा कुठला आजार आहे. डॉक्टर, BEM टेक्नॉलॉजीमध्ये तुम्ही खरं तर क्रांती घडवलेली आहे आणि त्यामध्ये अर्थातच लोकांना त्याच्यामुळे फायदाही होतोय. तर काय स्वरूपाची ही टेक्नॉलॉजी आहे त्याबद्दल थोडं सांगाल? BEIM टेक्नॉलॉजी म्हणजे बायोलॉजिकल इलेक्ट्रिकल इम्पिडन्स ऑटो मेजरमेंट. ही एक विशेष प्रकारची टेक्नॉलॉजी आहे ज्याच्यामध्ये जो मूळ किंवा कोंब चुंबूळ जो तयार झालेला आहे ती डायरेक्टली त्या चुंबूळवरती ही प्रोसिजर करता येते. दुसरे जे काय टेक्नॉलॉजी असतं ते चुंबूळवरती डायरेक्टली ट्रीटमेंट करू शकत नाही. ह्या टेक्नॉलॉजीद्वारे जो कोंब तयार झालेला आहे त्या कोंबला मुळेपासून विरघळून टाकणे ही ट्रीटमेंट आहे. जेणेकरून पेशंटला कुठल्याही प्रकारचा टाका वगैरे काही मारावं लागत नाही. पेशंटला रोज जाऊन ड्रेसिंग करायची गरज पडत नाही. हार्डली एक 10-15 मिनिटाचा फक्त प्रोसिजर असतो. सकाळी आलं की पेशंट संध्याकाळी घरी जाऊ शकतो. मेन म्हणजे मुळेपासून जर का आपल्याला कोंब जो आहे तो नष्ट करायचा असला तर BEIM टेक्नॉलॉजी ही सर्व उत्कृष्ट टेक्नॉलॉजी आहे. डॉक्टर, मुळातच तुम्ही जसं सांगितलं काही पथ्य पाणी जे आहेत की वेगळे विशेष पाळायची गरज नाही, पण सध्याची जी बदलती जीवनशैली आहे ती सुद्धा याला कारणीभूत आहे असा त्रास होण्यासाठी? जसं मी आता सांगितलं की जे कारण मी तुम्हाला सांगितलं की जे काय कारणांनी आपल्याला हे त्रास होऊ नये तर सेम इथं लागू होतं की जसं आपण फास्ट फूडचं सेवन जास्त झालं आहे, इझी अवेलेबल फूड आहे, वॉटर इंटेक कमी झालं, आपलं राहणीमान चेंज झालेलं आहे. आता आपण तेवढं कष्ट करत नाही, लेबर वर्क आपण करत नाही, कायम आपण AC मध्ये राहिल्यानंतर पाण्याचं प्रमाण आपण जास्त घेणार नाही. डायटरी लाईफस्टाईलमध्ये आपण बघितलं तर टाईमवरती जेवण नाही करत, झोप व्यवस्थित करत नाही आपण. दुसरी गोष्ट नॉनव्हेज तिखट पदार्थांचं सेवन आहे तो वाढत चाललेला आहे लोकांमध्ये आणि फास्ट फूडचं सेवन वाढत चाललं आहे. तर हे सगळ्या गोष्टींमध्ये थोडंसं आपल्याला, असं मी म्हणत नाही की कधीच आपण खायला नाही पाहिजे, पण ह्यांचं सेवन जेवढं आपण कमी करणार फास्ट फूडचा, पोट साफ होत नाही, त्यांना कॉन्स्टिपेशन कायम राहतो, त्यांना याचे चान्सेस फार जास्त आहे. काही लोकांना ते हेरिडिटरीसुद्धा असतो. पण आपण डाईट जो आहे, झोप आहे, लाईफस्टाईल आपली थोडी चेंज असायला पाहिजे. 20-25 मिनिटाचं एक थोडासा वेळ द्यायला पाहिजे स्वतःसाठी, व्यायाम करण्यासाठी. काही मोठा व्यायाम नाही करायचा आहे, इवन अ स्मॉल वॉक विल हेल्प अस. अगदी. मुळातच मूळव्याध झालेल्या लोकांना भीती असते की हा आजार पुन्हा पुन्हा आपल्याला होणार, तर हा कायमस्वरूपी नष्ट होऊ शकतो का? हा फार सुंदर प्रश्न आहे आणि फार इम्पॉर्टंट प्रश्न आहे की माझ्याकडे पेशंट येतात की हा सर्वात जास्त आता समाजामध्ये आपण बघतात की काही डॉक्टर्स किंवा काही जे डॉक्टर नसताना ते काहीतरी दोरा वगैरे बांधून देतात लोकांना, हे झोलाछाप जे लोक असतात, पण त्यांच्याबद्दल कसं असतं की म्हणून ते मुळापासून कोणीही त्याला क्लिअर करत नाही, म्हणून ते पेशंटला ते सारखं तो आजार होत राहतो. म्हणून एक समाजामध्ये अशी एक भीती असते की हा ऑपरेशन केल्यानंतर सुद्धा मला हा त्रास परत होणार का डॉक्टर? तर हा जो कोंब
असतो किंवा चुंबळ असतो, आपण त्याला डायरेक्टली मूळपासून त्याला विरघळून टाकतोय, म्हणून याला परत होण्याची शक्यता नाही आहे. दुसरी गोष्ट, आपण ह्याच्यामध्ये जे आपले कंट्रोल किंवा ते आपण जे स्नायू असतात त्याला आपण डॅमेजही करत नाही, म्हणून तुमचा टॉयलेटच्या जागेचा कंट्रोल जो असतो, काही लोक म्हणतात की ऑपरेशन झाल्यानंतर आम्हाला पटापट टॉयलेटला जावं लागणार का किंवा आता कंट्रोल राहणार नाही का, तर याची पण अजिबात भीती घ्यायची नाही आहे. याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा आपला कंट्रोल जाणार नाही आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे रोज डॉक्टरकडे जाऊन ड्रेसिंग करायची गरज पडणार, कारण की एकदा टाका घातला तर मग त्याची ड्रेसिंग करावी लागणार, मग तो टाका काढायला जावं लागणार डॉक्टरकडे. तर ह्या सगळ्या गोष्टींचं आपल्याला त्रास घ्यायची गरज नाही आहे, डॉक्टरकडे रोज जायची गरज नाही आहे. म्हणून सुरुवातीच्या दिवसाला किरकोळ थोडंफार काय जे काय त्रास होईल तो इनिशियल डेजला असतो, पण महत्त्वाचा जो मोटिव्ह आहे की ह्याला आपण पूर्णपणे मुक्त किंवा नष्ट करायला पाहिजे मूळव्याधपासून पेशंटला, हा हेतू आहे. अगदी. BAM टेक्नॉलॉजीबद्दल तुम्ही सांगताय की ह्या टेक्नॉलॉजीमुळे बराच फायदा झालेला आहे, पण ज्या वेळेला तुम्ही त्याचा ऑपरेट करताय एखाद्या पेशंटला, तर तीच पेशंटला आता जसं तुम्ही उल्लेख केलात की भीती असते की किती दिवस लागतील, क्युअर व्हायला किती वेळ जाईल, आणि ऑपरेशन नंतरच्या ज्या काही प्रिकॉशन्स घ्याव्या लागतात, तर अशा प्रिकॉशन्स याच्या ऑपरेटिंग सिस्टीम नंतर सुद्धा घ्याव्या लागतात का? आता याच्यामध्ये विशेष प्रिकॉशन असं म्हटलं तर काही नाही आहे. जसं की मी तुम्हाला सांगितलं की फायबर डाएट तुम्ही आता घ्यायला पाहिजे. मी प्रोसिजर झाल्यानंतर सुद्धा पेशंटला म्हणतो की आपल्याला फायबर डाएट घ्यायला पाहिजे. आता हे काही पथ्य नाही आहे. आता मी तुम्हाला सांगितलं चपाती खावं, हे चपाती घेणं काही पथ्य नाही आहे. सलाद खावा, रोजचं पाण्याचं प्रमाण इन्क्रीज करा, हे आय डोंट थिंक हे पथ्य आहे. हे आपल्या शरीराची रिक्वायरमेंट आहे. तर ह्याला पथ्य न समजून ह्याला आपल्याला डेली रुटीनमध्ये आपल्या लाईफमध्ये आणायला पाहिजे. ऑपरेट नंतर सुद्धा फायबर डाएट चांगलं ठेवायला पाहिजे. विशेष काही पथ्य नसणार आहे. इनिशियल डेजला आम्ही सांगतो नॉनव्हेज वगैरे अवॉइड करा, स्पायसी फूड अवॉइड करा, पण फ्युचरला आपण ते सगळ्या काही गोष्टी करू शकतो लिमिट्समध्ये. अगदी. फिशर फिस्टुला किंवा मूळव्याध या तिन्ही संदर्भात बोलत असताना यापैकी कुठलाही आजार हा अनुवंशिक आहे का? फिस्चुला अनुवंशिक नसतोच. फिस्चुलाचे कारण भरपूर असतात, पण फिस्चुलाचा अनुवंशिकपणा काही नाही आहे. फिशर जो आहे आणि पाईल्स किंवा मूळव्याध जो आहे यांचा अनुवंशिकपणा आहे. पण जरी मी बघितलेलं आहे की घरचे म्हणजे मोठ्या लोकांना असलं तरी त्यांचे जे कमिंग जनरेशनला जर का हा त्रास आहे, तो डायटरी हॅबिट्स आणि लाईफस्टाईल हा ह्याच्यात फार मोठा त्याच्यामध्ये इम्पॉर्टंट रोल आहे. डॉक्टर, मुळात हा जो त्रास आहे या संदर्भात तुम्ही म्हणताय की बीमनी बऱ्याच लोकांना फायदा झालेला आहे, पण काही एज फॅक्टर आहे का की ह्या वयोगटातल्या लोकांना बीमनी आपण उपचार नाही करू शकत, BAMनी उपचार नाही करू शकत असं? ॲब्सोल्युटली असं काही एज फॅक्टर नाही आहे. जर मी सांगितलं की तरुण लोकांना पण हा आजार चा जो प्रमाण आहे तो वाढत चाललेला आहे, म्हणून एक 15 वर्षाच्या मुलाचा सुद्धा याच्यातनं आपण ऑपरेट करून टाकलेला आहे त्याला त्रास असताना. आणि जसं म्हटलं वय जो फॅक्टर आहे, दिस इज नॉट फॅक्टर. जसं जसं वय वाढत जाणार माणसाच्या आयुष्यामध्ये मूळव्याध किंवा गुदद्वार विभागी कुठलाही आजार होण्याची शक्यता वाढत जाणार आहे. म्हणून 85 वर्षाचे 90 वर्षाचे आजी आजोबांचा सुद्धा ऑपरेट झालेला आहे. म्हणून वय इज नॉट अ फॅक्टर हा ऑपरेट न करण्यासाठी. मुळात इतक्या सगळ्या उपचार पद्धती आहेत, म्हणजे आता आपण जर बघितलं तर मूळव्याधीवरती किंवा फिशर फिस्टुला या संदर्भात अनेक वेगवेगळ्या उपचार पद्धती सांगितल्या जातात, पण तुम्ही BAMचा जो उल्लेख करताय ह्या तंत्रज्ञानाचा विशेष प्रामुख्याने उल्लेख करण्याचं काय कारण? जसं मी सांगितलं की कुठलीही टेक्नॉलॉजी आपण जेव्हा वापरतो त्याचं वैशिष्ट्य काय आहे आणि त्याचं प्रिन्सिपल काय आहे हे फार महत्त्वाचं आहे. प्रिन्सिपल काय असायला पाहिजे की कुठलाही आजार जो आहे तो मूळपासून ते पहिलं गोष्ट ते क्लिअर व्हायला पाहिजे, तो परत नको व्हायला पाहिजे. ते आजार करताना दुसरं काही शरीराला साईड इफेक्ट होतोय का ते नको असायला पाहिजे. जसं की जुन्या पद्धतीने जेव्हा ते टाक्याचं ऑपरेशन करायचो किंवा दुसरे आत्ता भरपूर जे प्रकारे जे सर्जरीज करतात त्याच्यामध्ये एक प्रॉब्लेम असा होतो की जे आपले कंट्रोल करण्याचे जे स्नायू असतात त्यांना डॅमेज होण्याची शक्यता भरपूर असते. म्हणून काय होतं की समजा कंट्रोल जरी पेशंटचा समजा गेला नाही, तर माझ्याकडे पेशंट येतात बाहेरनं ऑपरेट करून येतात, की त्यांना म्हणतात की आम्हाला असं जास्त वेळ आम्ही धरून ठेवू शकत नाही, म्हणजे आम्हाला टॉयलेटला समजा आला शौचास जायची आम्हाला असं फिलिंग आली, आम्हाला लवकर जावं लागतं, असं काहीही या टेक्नॉलॉजीद्वारे होत नाही. दुसरी गोष्ट जे मी म्हटलं की हा परत नाही व्हायला पाहिजे. म्हणजे एकदा तुम्ही ऑपरेट करून गेलात आणि मग परत सारखं सारखं इकडं तिकडं फिरत बसतात लोक, माझ्याकडे येतात 10-10 ठिकाणी फिरून आलात, 2-3 ठिकाणी ऑपरेशन झालं पण तरी आम्ही बरे होत नाही आहे. तर म्हणून ह्याचा प्रिन्सिपल जो आहे बीम टेक्नॉलॉजीचा की हा परत नाही व्हायला पाहिजे आणि ती जी गोष्ट आहे ती परमनंटपणे आपण त्याला नष्ट करायला पाहिजे. म्हणून त्याला मूळपासून जोपर्यंत आपण त्याला क्लिअर करणार नाही तोपर्यंत ती परमनंटली ती नष्ट होणार नाही. जर का ते तुम्ही फक्त वरचेवर दोरा बांधला किंवा तुम्ही कुठल्या दुसऱ्या पद्धतीने केलं तर ते मुळापासून ते क्लिअर होत नाही आणि मग आपल्याला ते सारखं सारखं असं वाटतं की हा आजार परत परत उद्भवत राहिलेला आहे. रोजची जी लाईफस्टाईल आहे त्याच्यामध्ये जास्त हॅम्पर न करता आपण BAMला म्हणून जास्त महत्त्व दिलेलं आहे आणि मेन मोटिव्ह जो सांगितलं की ह्याच्यातनं पूर्णपणे आपण मुक्त व्हायला पाहिजे.
आरोग्यम धनसंपदामध्ये याच विषयावरती बोलणार आहोत, मात्र तुर्तास वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. पाहत राहा TV9 मराठी. ब्रेक नंतर आपला आरोग्यम धनसंपदामध्ये स्वागत. आजचा आपला विषय आहे मूळव्याधीवरती आधुनिक उपचार आणि त्या संदर्भात आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यासोबत आहेत डॉक्टर संदीप अग्रवाल. डॉक्टर, मूळव्याध किंवा फिशर आणि फिस्टुला हे कुठल्या वयोगटातल्या लोकांना होऊ शकतं? जसं मी सांगितलं होतं की वयगट ह्याला काही नाही आहे. माझ्याकडं म्हणजे मूळव्याध नसताना बद्धकोष्ठता कॉन्स्टिपेशनसाठी तर माझ्याकडं 4-4, 5-5 वर्षाचे लहान मुलं सुद्धा येतात, पण त्यांना मूळव्याध त्या एजला झालेला नसतोय. पण जो माझ्याकडे एकदम बेसिक एकदम सर्वात छोटा जो आहे तो 13 वर्षाचा जो आहे तो मूळव्याध एक पेशंटला तो आहे मूळव्याध. पण वयगट जसं मी सांगितलं की जसं जसं वाढत जाणार तसं तुम्हाला ह्याचे प्रमाण जास्त दिसत राहणार. 30 ते 45 वर्ष हा एक स्पेसिफिक वयगट आहे, त्याच्यामध्ये याचं प्रमाण जास्त आहे. डॉक्टर, असे बरेच पेशंट तुमच्याकडे येत असतील ज्यांची जी लेवल आहे ती खूप हाय लेवलला गेलेली आहे, पण त्यांना रिलीफ मिळाल्यानंतरचा तुमचा जो अनुभव आहे तो तेवढाच महत्त्वाचा असेल आणि अशा काही पेशंट्सच्या माध्यमातून तुम्हाला काही सांगायचं आहे का? शुअरली माझ्याकडे आहेत की पेशंट की जे चुंबळ किंवा कोंब असं एकदम प्रचंड प्रमाणात गुरुद्वारेभागी बाहेर पडलेला असतो. वर्षानुवर्ष त्याला ते सहन करत असतात. त्यांचे लाईफस्टाईल पूर्ण चेंज झालेली आहे हे प्रोसिजर केल्यानंतर. त्या क्षणी त्याच दिवशी पेशंट आल्यानंतर जर का तो क्लिअर होत असेल याच्यातनं आजारातनं तर त्याच्यासाठी मोठी गोष्ट आहे. थोडक्यात म्हटलं तर मी सांगितलं मूळव्याध आपण नुसतं त्या गुरुद्वारेभागीचा आजार नाही आहे, तो पूर्ण शरीराला आपल्या अफेक्ट करतो, तो मानसिकताला आपल्या अफेक्ट करतो. कारण की आपण दुसरा काही विचार करत नाही, पूर्ण दिवस हेच विचार करतो की आज काय करावं लागणार जेणेकरून आपल्याला आज त्या जागेचं काहीतरी रिलीफ भेटणार. म्हणून हा पूर्ण दिवस आपण खायचं टाळतो, आपण विचार करतो की हे खाल्ल्याने त्रास होणार, ते खाल्ल्याने त्रास होणार, म्हणून आपल्यामध्ये मल्टिपल डेफिशियन्सी होतात, विटामिन डेफिशियन्सी होते. म्हणून हे प्रोसिजर केल्यानंतर पेशंटला जो सुख येतो नंतर फ्युचरसाठी त्याच्या, तो प्रचंड प्रमाणात त्याच्या आयुष्यामध्ये काही पण खाण्यासाठी मोकळा असतो. हा फार मोठा ॲडव्हान्टेज आहे याचा. डॉक्टर, अनेक पेशंट आपल्याला पाहता येतात ज्यांना खरं तर अशा स्वरूपाचा त्रास जो आहे तो नुकताच सुरूही झाला असेल किंवा त्या त्रासातनं ते जात असतील. अशा काही पेशंट्सना किंवा अशा आपल्या दर्शकांना काही मेसेज देऊ इच्छिता का? मी सांगितलं मी की सुरुवात जर का आपल्याला झाली असेल तर घरातले थोडेफार जे आपण जसं मी सांगितलं की डायटरी लाईफस्टाईल चेंज करा, आपली झोपायची जी टायमिंग आहे त्याला चेंज करा, वॉकला वगैरे सुरुवात करा, पाण्याचं प्रमाण इन्क्रीज करा. हे सुरुवातीला जेव्हा समजा काही त्रास झाला तर तेव्हा हे सगळ्या गोष्टी करायला पाहिजे. पण एक लिमिटपर्यंतच आपण घरात त्याचं स्वतःची ट्रीटमेंट करायला पाहिजे. आजार वाढू नये म्हणून इमिजिएटली आपण एक सर्जनला दाखवायला पाहिजे, कन्सल्टेशन करायला पाहिजे, आपल्याला काय त्रास झालेला आहे त्याच्याबद्दल ट्रीटमेंट घ्यायला पाहिजे. वाढून एकदा आजार झाला की मग त्याला परत रिव्हर्ट बॅक करणं अवघड आहे. मूळव्याधच्या आजारामध्ये आपण त्याला परत बॅक करू शकत नाही. पण जर का जो आजार झालेला आहे कमीत कमी त्याला तिकडं थांबवतं तरी आपण औषधांनी वगैरे थांबवता आलं तर आपण ते पण फार मोठी गोष्ट, चांगली गोष्ट राहणार. पण जर का असहनीय होत आहे, डेली लाईफस्टाईल आपली हॅम्पर होत आहे, चुंबळ आपल्याला हातालाच बाहेर लागतोय, आत बाहेर करतोय, चुंबळ येणं जाणं करते, तर जास्त अपेक्षा ठेवू नये. त्याला क्लिअर करून मोकळं करणं हे फार सुंदर राहणार. डॉक्टर, मुळात हा तुम्ही जी टेक्नॉलॉजी सांगताय त्या संदर्भातच विचारायचं की अनेक पेशंट तुमच्याकडे असे येत असतील ज्यांना बीपीचा त्रास आहे, डायबिटीस आहे किंवा इतरही अनेक त्रास आहेत. अशा पेशंट्सवरती उपाय होऊ शकतो? हो, होऊ शकतोय. म्हणजे माझ्याकडे पेशंट येतात की म्हणतात की माझी एन्जिओप्लास्टी झाली आहे, माझी बायपास झाली आहे, तर आता आमचं ऑपरेशन होऊ शकतोय का? किंवा त्यांना भरपूर दुसऱ्या गोष्टींचा आजार आहे, लिव्हरचा आजार आहे, कोणाला किडनीचा आजार आहे. तर हा ऑपरेशन सगळ्यांमध्ये आपण करू शकतो. त्याच्यामध्ये रिस्ट्रिक्शन कुठल्याही प्रकारचं नाही आहे. एखाद्या पेशंटला जर का पेसमेकर जरी हृदयामध्ये बसवलं असलं तरी त्याचासुद्धा हा ऑपरेट आपण त्याच्यावर करू शकतो. म्हणून तुमचा डायबिटीज आहे का, तुम्हाला काही लोकांना असतं डॉक्टर डायबिटीज आहे, माझी जखम भरणार का नाही, म्हणून अजिबात काही काळजी करायची नाही, मी काही टाके घालत नाही आपण त्याच्यामध्ये. पण डायबिटीस लोकांना तर फार सुंदर आहे. डायबिटीस हे केल्यानंतर डायबिटीससुद्धा कंट्रोलमध्ये येऊ शकते आपली. ज्यांना बीपीचा त्रास आहे त्यांनासुद्धा घाबरायची गरज नाही आहे. मुळात ह्या ऑपरेशनमुळे कुणालाही काही घाबरायची गरज नाही आहे. हार्डली 10-15 मिनिटाचा आपला हा प्रोसिजर होऊन जातोय आणि ह्या आजारातनं आपण परमनंटली क्युअर होऊ शकतो. डॉक्टर, असे पेशंट बरेचसे येत असतात की ज्यांना त्रास झालेला असतो, काही ठिकाणी त्यांचे ऑपरेशन्स पण झालेले असतात पण बरं वाटत नसतं. मग अशा काही पेशंट्सना परत तुमच्याकडे येऊन रिलीफ मिळू शकतो का? हो, जर का त्यांचं जरी समजा बाहेर ऑपरेशन जरी झालं असलं किंवा त्यांनी काय कुठल्याही प्रकारची पद्धतीने त्यांची ट्रीटमेंट घेतली असेल पण त्यांनी ते करून ते खुश नसतील तर डेफिनेटली त्यांनी सुद्धा माझ्याकडे यावं. डेफिनेटली आपण दुर्बीणद्वारे पहिलं चेकअप करून त्यांचं निदान करून त्याच्यावरती सुद्धा उपचार आपण करू शकतो. म्हणून असं आपलं ऑपरेशन होऊन गेलं कुठे बाहेर, आपण बरं होत नाही म्हणून त्याला घेऊन बसू नका. डेफिनेटली माझ्याकडे या, त्याच्यावरती सुद्धा उपचार पद्धती आपण करूया. डॉक्टर, काही पेशंट जर बाहेरगावहून येणार असतील तर त्यांच्यासाठी काय स्वरूपाच्या सुविधा आपल्याकडे आहेत?
हां, बाहेरगावचे जर का लोक त्यांना येत असतील तर ते डेफिनेटली अपॉइंटमेंट घेऊन यावं त्यांनी. हॉस्पिटलमध्ये राहण्याची सोयसुद्धा आहे. तर ते त्यांना अकम्पनिमेंट करून घेता येईल त्यांना. म्हणजे ते अपॉइंटमेंट घेऊन आलात तर कुठल्याही टाईमला आला तर हॉस्पिटलमध्ये त्यांची राहण्याची सोय करता येतात आणि मग त्यांच्या हिशोबाने ते जेव्हा त्यांना पाहिजे त्या हिशोबाने त्यांनी डिस्चार्ज घेऊन जाऊ शकतात घरी. डॉक्टर, तुम्ही आलात आणि खूप चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केलं. आतापर्यंत अनेकांना रिलीफ मिळालेलं आहे आणि येत्या काळात सुद्धा अनेकांना तुम्ही रिलीफ देऊ शकाल अशी आशा आहे. खूप खूप धन्यवाद तुम्ही आलात त्याबद्दल. नमस्कार, धन्यवाद. तर आरोग्य धनसंपदामध्ये आता वेळ झाली इथेच थांबायची. मात्र पुन्हा भेटूयात एका नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार.